कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसं ना मला वसंतरावांचं गाणं आवडायचं नाही, कारण मला गाताच यायचं नाही. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू एक नाट्यगीत बसव, मी तुला 50 रुपये. नंतर मी नमस्कार केला, म्हणलं मला नको पैसे, मला हे नाही गाता येते. त्यांच्या उष्ट्यावरतीच आम्ही अजूनही जगतोय. आमच्या घरी यायची खूप लोक. मग नंतरही आमच्या समोर पुलं राहायचे. कुमारजी 2-3 वेळा घरी आले होते. पण त्या काळात मला माहितीच नव्हतं की ही किती मोठी लोक आहेत. आपल्या स्टेशनपासून आपल्या घरी येतोस, तुला CA ICWA डॉक्टर वकील तुला किती पाट्या दिसतात? म्हणलं बरंच दिसतात. मग तुला गव्याची पाटी दिसते का? म्हणलं नाही हो काका, असं कसं कुठे पाटी असते का? ते म्हणले तुला तुझ्या घराच्या बाहेर लावायची. यशराजमध्ये माझं रेकॉर्डिंग होतं. मला माहिती आहे राहुल तुझं आत्ता रेकॉर्डिंग आहे, पण आशाबाईंनी मला आत्ता सांगितलं की 1 तास मला मिळेल का? तू म्हणत असशील तर? म्हणलं म्हणत असशील तर काय, मी खाली जाऊन बसतो. आशाताई त्यांचं सगळं करून आल्या, मी बाहेरच बसलो होतो. इतक्या कौतुकाने म्हणाला, तुम्ही मला एक फोटो द्याल का? म्हटलं म्हणजे काय? जेव्हा पोचलो त्याच्या आधीच मला वाटतं शाहिद आणि त्यांचा एक फायटिंगचा सीन झाला होता. आणि तिचे बनियन घालून आले आणि असं केलं त्यांनी, बघ बघ इतकी आहे ना ताकद आहे. म्हटलं आहे बाबा तुमच्या. अशी कोणती गाणी आहेत जी वाटतं की ही गायची राहून गेली, ही गायची आहेत मला पुढे? मग लताजींची असतील किंवा आशाताईंची असतील, नवीन गाणी असतील, अगदी अरिजित सिंग परत. रॅप मला येत नाही आणि मला शिकायचं नाही. मला ऐकायला आवडतं, पण मला नाही ते करायचं. नाही तर मी ते बोलत नाही, पण नुसता चित्रपट बघायला कुणाचं तरी गेलो तर माझ्यावरती ट्रोलिंग होतं. मी म्हणलं की बुवा मला गाऊ दे तर माझ्यावर ट्रोलिंग होतं. आणि इतर बाबतीत पण होतं. ह्यानं काय उत्तर द्यायची आपण? त्रास होतो का? खूप होतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या आपल्या नो फिल्टरमध्ये. आज मी ज्या कलाकाराची तुम्हाला ओळख करून देणार आहे, त्यांची ओळख करून देण्यापूर्वी कदाचित त्यांच्या आवाजामुळेच त्यांची ओळख निर्माण होईल आणि ती झालेली आहे. तर आपण तो आवाज ऐकूया आणि मग आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, माझं द्यावे द्यावे, माझं द्यावे, माझं द्यावे, माझं द्यावे, एकदंता तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. क्या बात आहे राहुलजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीच्या आपल्या नो फिल्टरमध्ये. धन्यवाद. तुमचं हे गाणं ऐकता क्षणी ना एक गोष्ट मात्र माझ्या मनात आली की एका कलाकाराच्या आयुष्यातले म्हणजे माणसं बदलतात, रंगमंच बदलतात, काळ बदलतो, पण एक गोष्ट मात्र ज्या आयुष्यात राहते ती म्हणजे तो सूर, तो स्वर. असं तुमच्या आयुष्यातला कुठला सूर आहे जो आज सगळ्यात तुमच्या सोबत आहे? मला असं वाटतं की गाण्यातलं विचाराल तर कुमारजी, पंडित कुमार गंधर्व आणि माझे आजोबा डॉक्टर वसंतराव देशपांडे, या दोघांचे सूर कायम माझ्याबरोबर असतात. आणि अर्थात आई आणि आजी. म्हणजे माझी आई मला एक हे गायची लहानपणी झोपवताना, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. ती वात्सल्य त्याची तुम्ही हे करूच शकत नाही दुसरीकडे. आईचं जे वात्सल्य असतं ते, आणि तेच वात्सल्य मला असं वाटतं की माझ्या आजोबांच्या सुरांमध्ये. पण कसं आहे, तुमचा एक घराण्याचा वारसा संगीताचा होता, पण तुम्हाला केव्हा वाटलं म्हणजे तुमच्या आयुष्यात संगीताने केव्हा घर केलं आणि वाटलं की आपण गायक व्हावं? कुमारजी म्हणजे पंडित कुमार गंधर्व यांचं गाणं आमच्या घरी सातत्याने चालू असायचं. माझी आई लावून ठेवायची. आजोबांचं असेल, कुमार काकांचं असेल, मनसुरांचं असेल, आमच्या घरी कायम रेकॉर्डिंग चालू असायचं. मी खेळत असेन किंवा काही करत असेन. पण मला अगदी नेमकं आठवतं की 1992 साली माझ्या वडिलांनी 2 कुमार काकांच्या कॅसेट आणल्या होत्या निर्गुणी भजनांच्या.
आणि सगळे बाहेर गेलेले असताना मी ती कॅसेट लावली आणि मला असं वाटतं सुनता है गुरु ज्ञानी असेल, कुमारजींनी गायलेलं कबीरांचं भजन. ते ऐकलं आणि मला असं वाटलं की म्हणजे काहीतरी वेगळा परिणाम झाला त्या सुराचा माझ्या व्यक्तिमत्वावरती. आणि मला असं म्हणजे 1-2 आठवडे मला आठवतंय की खेळ असेल किंवा बाकी जेवण वगैरे मला काहीही सुचत नव्हतं. त्या 2 आठवड्यांमध्ये त्याच्यातली बरीचशी भजनं मी पाठ केली होती. आणि मग मला कुमार काकांसारखं गायचं होतं, त्यांच्यासारखा सूर लावायचा होता. सो माझं गाणं कुमारजींपासून सुरू व्हायचं आणि संपायचं तिथेच. सो तेव्हापासून मला असं वाटलं की मला हेच करायचं. या संगीताच्या प्रवासाला सुरुवात कधी झाली नेमकी? मी 6 वर्षाचा होतो तेव्हा हं. मी शिकायला लागलो. पण मला वाटतं की त्याच्याही आधी मला जसं सगळ्या मुलांना असतं ना, तालाचा नाद होता. म्हणजे माझ्या गळ्यामध्ये माझी आजी डबा बांधायची आणि मी काहीतरी वाजवत बसायचो. आणि मला आठवतंय की एकदा मी किशोरीताईंचं म्हणजे तेव्हा मला माहिती नव्हतं, पण सहेला रे ऐकत होतो. आणि तेव्हा मला गुंगी आली होती. मी झोपायचो की काय असं त्या नाद मला त्याचा लागला होता. आणि माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं, "अरे इतका सच्चा सूर आहे किशोरीचा, तो आत्ता त्याला त्याची तंद्री लागली आहे. तू लिहून घे, पुढे जाऊन माझी गादी चालवेल." तर मला वाटतं की ती पहिली ओळख होती किशोरीताईंच्या सुरांची, ज्याच्यामुळे माहिती नाही मला ते आवडायला लागलं खूप गाणं. किशोरताईंची गाणी म्हणजे आजही ऐकता क्षणी आपल्याला म्हणजे अक्षरशः परमात्म्याच्या जवळ घेऊन जातात. बरोबर आहे. पहिला जेव्हा कार्यक्रम केला होता हं, नागपूरमध्ये, हं. तो काय किस्सा आहे? तुम्ही झोपेला गेला होतात असं वगैरे असं मला कळलं? अजूनही तुम्हाला सांगतो, जर मी हं, कार्यक्रम करत नसलो, तर मी लवकर झोपतो आणि मी लवकर उठतो. म्हणजे काही-काही असतात ना, की ज्यांची म्हणजे ज्यांच्या दिवसाची सुरुवातच खूप उशिरा होते आणि ते खूप रात्री खूप पहाटे वगैरे झोपतात आणि उशिरा सुरुवात करतात. तसं मला वाटतं, की मी लवकर झोपतो आणि लवकर उठतो. तर लहानपणी तर मी 8 वाजता झोपायचो. आणि माझा जो हा कार्यक्रम नागपूरला झाला, मैफिल नावाची संस्था होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायचे आणि वसंतरावांचा नातू म्हणल्यावर त्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता. आणि कार्यक्रम होता माझा 6:30 काहीतरी माझी वेळ होती का 6. आणि ती पुढे-पुढे जात मला वाटतं 7:30 पावणे 8 पर्यंत गेली आणि मी जांभया देऊन झोप अगदी मी माझ्या वडिलांना सांगितलं, "बापू मला झोप आली." त्याला इतकं हे झालं, तो म्हणला मला सगळ्यात तेव्हा नागपूरमध्ये रसगुल्ले प्रचंड आवडायचे. तो म्हणला, "मी तुला आर्यभवनमध्ये घेऊन जाईन. आता आधी तू झोपू नको. नंतर आपण रसगुल्ले खाऊ." तर मग त्या आमिषापोटी मी जागा राहिलो आणि माझी वेळ आली 8 वाजता. हं. मग मी 8 वाजता ते गाऊन आम्ही रसगुल्ले खाल्ले आणि मग घरी गेलो असं. बरं आम्ही हे ऐकलं तुम्ही बालपणी आपल्या वडिलांकडून पैसे घ्यायचात गाणं गायचे? मी पैसे नव्हतो घेत. हं. मी गात नव्हतो. मला नाट्यगीतं कसं आहे, की कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसं ना, मला वसंतरावांचं गाणं आवडायचं नाही, कारण मला गाताच यायचं नाही. इतकं कठीण होतं. असं वाटतं ऐकताना इतकं सोप्पं आहे. हं. पण त्याच्यामध्ये एकदा तोंड घातलं, की गायचा प्रयत्न केला, की कळायचं की किती अवघड आहे हे. तर माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, की "तू एक नाट्यगीत बसव, मी तुला ₹50 देतो." तेव्हा. तेव्हा. बरीच वर मी सांगतोय हा काळ साधारण 88-89. तेव्हा मी 8-9 वर्षाचा. तेव्हाचे ₹50 पण खूप होते हो. खूप होते. ते एकदा मिळवले मी हं. ₹50. पावना वामना हे सौभद्रमधलं पद मी बसवलं आजोबांचं. ते इतकं अवघड होतं. त्यांनी जे गायलंय ते. कसंबसं मी बसवलं आणि ते त्याला आवडलं आणि ते लगेच मला वडिलांनी ₹50 दिले. नंतर मी नमस्कार केला. म्हणलं, "मला नको पैसे. मला हे नाही गाता येत आहे." असं झालं होतं माझं. 1-2 ओळी त्या पदाच्या. पावना वामना यामना, पावना वामना यामना, देतव भजनी, देतव भजनी, निरंतर वासना, निरंतर वासना, पावना. पाहते सर. एखाद्या अशा अशा घराण्यामध्ये एका प्रसिद्ध परंपरेत जन्म घेणं हं. आणि त्यानंतर त्याचा वारसा पुढे नेणं, या परंपरेचा अभिमान वाटतो की दडपण येतं आजही? मला कधीच दडपण आलं नाही. मला नितांत अभिमान वाटतो, की अ, मी असं खूप वेळा म्हणतो, की
जरी एक कलाकार म्हणून आपल्याला असं वाटतं की आपली आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हायला पाहिजे आणि ती होत असते जेव्हा आपण अ, प्रामाणिकपणे त्या संगीताचा मागोवा घेत असतो. पण जेव्हा मी गायल्यानंतर सगळ्यांना माझ्या आजोबांची आठवण येते, तेव्हा मला इतका अभिमान वाटतो, की आजही मला त्या गाण्यांची फर्माईश होते. बगळ्यांची माळ फुले असेल, अ, आता घेई छंद वगैरे तर आता असं वाटतं, की कोणी गायलंय माहितीच नाही. तर ते वसंतरावांनी गायलेलं आहे आणि अभिषेकी बुवांनी त्याचं संगीत केलेलं आहे. तर त्यांच्या उष्ट्यावरतीच आम्ही अजूनही जगतोय आणि मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो, की हो, मी आज वसंतरावांचं गाणं पुढे नेणारा एक छोटासा कोणतरी घटक आहे. त्याच्या निमित्ताने त्यांची आठवण येते आणि त्यांचं नाव मोठं होतं. म्हणजे त्यांचं नाव लोकांच्या स्मरणात राहतं. आजोबांच्या सोबत इतकी दिग्गज मंडळी सुद्धा घरात येणं जाणं होतं त्यांचं. हं. मग त्यावेळेला ते संस्कार कशा पद्धतीने घडत होतं? त्यांच्याकडून काही शिकवण मिळत होती का? किंवा आता त्यांनी कसं काय आहे, गाईड केलं होतं का तेव्हा? मी सांगतो, हं, की वसंतराव मी साधारण 3.5 वर्षाचा असताना ते गेले. हं, त्याच्यामुळे आमच्या घरी यायची खूप लोकं. मग नंतरही आमच्या समोर पु. ल. राहायचे. तर पु. ल. तर दरवर्षी माझं गाणं ऐकायला यायचे. कुठपर्यंत ह्याची गाडी गेली बघायला किंवा कुमारजी 2-3 वेळा घरी आले होते. पण त्या काळात मला माहितीच नव्हतं, की ही किती मोठी लोकं लोक आहेत. आहेत. हो. म्हणजे माझं इतकं मोठं दुर्दैव, माझे वडील कायम सांगायचे, की "राहुल, तू थोडासा मोठा झालास, की मी तुला देवासला पाठवणार आहे कुमार काकांकडे शिकण्यासाठी." आणि मला त्याची भीती वाटायची, की अरे मी घर सोडून कसं जाणार? इथपर्यंत होतं आणि सातत्याने मला माझे वडील सांगायचे, की कुमार काका आल्यानंतर इतकी ती भीती वाटली होती, की आम्ही फक्त त्यांच्या पायावर डोकं आम्ही ठेवलं आणि माझे वडील म्हणले, "आता आत जा, तुम्ही आत जा." सो ते दडपण होतं आणि मग मला कळायला लागलं, की आजोबा खूप मोठे होते आपले आणि ही सगळी मोठी मंडळी आपल्याकडे कायम यायची आणि माझी आजी, माझे वडील, माझ्या आत्या, आई हे कायम सांगायचे सगळ्या मोठ्या लोकांचे किस्से. रविशंकरजी कसे आमच्या घरी अ, यायचे, आले होते आणि अनेक ही सगळी थोर मंडळी. त्यामुळे मला असं वाटलंच नाही, की बुवा ही मोठी लोकं आहेत. ही काहीतरी कोणतरी माझ्या आजोबांच्या खूप जवळची लोकं आहेत आणि खऱ्या अर्थाने पु. ल. जाईपर्यंत ना, म्हणजे भाई काका किती मोठा मनुष्य आहे, हे तसं कळलं नाही कारण ॲक्सेस होता. म्हणजे मी सोप्पं सांगू का? पुलंच्या घराच्या खाली आम्ही क्रिकेट खेळायचो. ते पहिल्या मजल्यावरती राहायचे. आम्ही अगदी समोर राहायचो. आणि सुनीता काकू इतकी शिस्तीची आणि कडक होती, की तिच्या घरामध्ये म्हणजे लिटरली आम्ही खेळतो आणि पहिल्या मजल्यावर त्यांची बाल्कनी आणि त्यांच्या बाल्कनीत त्यांच्या घरात बॉल गेला, तर तो मिळायचाच नाही. तर कधीतरी मी घाबरत जायचो. मग ती रागवायची, तरी बॉल द्यायची आम्हाला. सो आणि ते आम्हाला वेगवेगळे चित्रपट दाखवायचे. चिटी चिटी बँग बँग नावाचा, ब्युटिफुल पीपल नावाचा, त्या त्या काळामध्ये. काळी आणि मग जेवण, आईस्क्रीम, मजा, मस्ती आणि अशा पद्धतीचं ते वातावरण होतं आणि नंतरच्या काळामध्ये ते दरवर्षी घरी यायचे, की खरंच एकदा यायचे गाणं ऐकायला आणि मग मला जे येतंय ते मी सगळं त्यांना गाऊन दाखवायचो आणि त्यांना खूप आनंद होता. म्हणजे मला त्यांनी खूप त्या अर्थाने सिंपल गोष्टी सांगितल्या ज्यांनी मला खूप फरक पडला. एक तर ते म्हणले, "तू फक्त गा, बाकी काही करू नको." त्याच्यानंतर मला एकदा जसं त्यांचा तो पार्किन्सन वाढला आणि त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. मग ते मला सांगायचे, की "तू मला कॅसेट पाठव, तू जिथे गातोस त्या." मी ते ऐकतो आणि मग झाले की तुला परत देतो. असे 2-3 वेळा मी पाठवलं होतं त्यांना आणि मग त्यांनी घरी बोलावलं होतं माझ्या वडिलांना आणि मला. ते म्हणले, "तुला सांगू का बापू?" माझ्या वडिलांना सांगितलं त्यांनी, की "राहुल हा वसंताचंही गाणं गात नाही, हा कुमारचंही गात नाही, तो त्याचं स्वतःचं गाणं गातो." हे पु. ल. म्हणाले. हे पु. ल. म्हणाले आणि पु. ल. मला तेव्हा म्हणले, "राहुल, तुला मी असा एक आता सल्ला देतो जो कोणी तुला देणार नाही." ते म्हणले, "आता वसंतही हयात नाही आणि आता कुमारही हयात नाही, पण त्यांची रेकॉर्डिंग्ज आहेत. तुला जितकं म्हणून ऐकता येईल, तेवढं तू ऐक. तुला तुझी वाट हळू सापडत जाईल." आणि मी उदंड रेकॉर्डिंग ऐकलं कुमारजींचं, आजोबांचं, किशोरीताईंचं, भीमसेनजींचं, मनसुरांचं, अनेक जी मला सगळी आवडत होती आणि त्या बरोबरीने मी उषाताई चिपलकट्टी असतील किंवा नंतर पंडित मुकुल शिवपत्र असतील यांच्याकडे शिकत पण होतो. त्यामुळे त्याच्यातलं नेमकं काय घ्यायचं किंवा काय मला माझ्या प्रकृतीला मानवेल आणि झेपेल अशा गोष्टी मला असं वाटतं की मी घेत गेलो आणि त्याच्यातनं माझं गाणं
समृद्ध करत गेलो. पण एखादं असं गाणं पुलंनी सांगितलं की हे गाणं तू आवर्जून ऐकच, ज्या आयुष्यात तुला फायदा होईल या गाण्याचा, नाही, असं? नाही. का पुलं त्यांनी तसेच गायलेलं मिश्किल सगळं होते जसे पुलं होते? मिस्किल म्हणजे काय, की म्हणजे थोडक्यात ते मला म्हणाले होते ना, "तू इतका रोड का झालायस? तू एक" जेव्हा मी त्यांना म्हणलं ना, की मी CA करतोय आणि अमुक मला जमत नाही अभ्यास आणि ह्याच्यातनं गाणं करायला. तर ते म्हणले ते असं नाही म्हणले तेव्हा, की "तू हे काम करू नकोस." ते हं. म्हणले, "तू आपल्या पुणे आपल्या स्टेशनपासून आपल्या घरी येतोस, तुला CA, ICWA, डॉक्टर, वकील तुला किती पाट्या दिसतात?" म्हटलं, "असा का प्रश्न?" मी म्हटलं, "बरंच दिसतात." "मग तुला गव्याची पाटी दिसते का?" मी म्हणलो, "नाही हो काका, असं कसं कुठे पाटी असते का?" ते म्हणले, "तुला तुझ्या घराच्या बाहेर लावायची. हे करण्याकरता खूप लोक आहेत, तुझं काम फक्त त्या 2 तंबोऱ्यांच्या मध्ये बसून गाणं एवढंच आहे. तर तू हे सोड सगळं." पुलंनी हे डोक्यात पेरलं हो, कुठेतरी. म्हणजे मला कुठेतरी वाटत होतं, की काय करू मी? म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये घुसमटत होतो मी. मला एखादी मी पुलंनी पण सांगितलं आणि आजीला आणि आई-बाबांना विचारलं. मग ते म्हणले, की आजोबांची पण इच्छा होती, की तू गावंस आणि आता भाई काका सांगतात, तर तू सोडून दे मग CA. मग मी सोडलं. बरं मग नाटकाला कशी सुरुवात झाली? मला काय आहे ना, म्हणजे हे मी मुद्दाम सांगतो, की हं. अ, पंतांनी म्हणजे पणशीकरांनी मला विचारलं होतं, की "तू सदाशिव करशील का कट्यारमध्ये?" कट्यारमधले. हां. आणि तेव्हा मी अशा अवस्थेत होतो, की गाणं एके गाणं म्हणजे मला दुसरं काहीही सुचत नव्हतं आणि दिसतही नव्हतं. तेव्हा मी म्हटलं, "काका मी अहो नाटक-बिटक माझ्या डोक्यात पण नाही." त्याच्या आधी अभिनय कधी केलाच नव्हता. नाही, मी लहानपणी छोटा सदाशिव म्हणून भरतनाट्य मंदिर हं. जे कट्यार काळजात घुसली करायचं त्याच्यामध्ये 50 प्रयोग मी छोट्या सदाशिवचे केले होते. हं. त्यानंतर नाटक वगैरे नाही. म्हणजे तोही किस्सा सांगतो. आमचे 2-3 दौरे झाले. नागपूर असेल, अमरावती असेल, कोकणातला दौरा झाला आणि मी होतो किती 12-13 वर्षाचा. तर घरी आल्यानंतर माझ्या आजीनी नोटीस केलं, की मी सगळ्यांना अरे-तुरे करायला लागलोय. मला शिव्या यायला लागल्या, ज्या आधी माहिती पण नव्हत्या. तर आजी म्हणली, "हे बापू हे ह्याचं नाटक-बिटक बंद कर. मी लग्न झाल्यावर कर आता. आता नाटक नाही करायचं." तर मग नाटक बंद झालं आणि खरंच नंतर म्हणजे किती नंतर 2009 साली मी नाटक केलं. तर त्याच्या आधी मला असं वाटत होतं, की अ, नाट्यसंगीत तर मी लहानपणापासून गातो. म्हणजे रक्तातनं आल्यासारखंच आहे मला. पण मला त्या शब्दांचे अर्थ कळायचे नाहीत. की प्रेमसेवा शरण असेल, रवी मी असेल. मी नुसतंच गायचो गाणं म्हणून. आणि एकदा मी नाट्यसंगीताची वाटचाल जे माझे आजोबा कार्यक्रम करायचे, तसाच कार्यक्रम मी पुण्यात केला होता, ज्याच्या मध्ये मी ती पदं गायलो होतो आणि सुधीर गाडगीळ यांनी त्याचं निवेदन केलं होतं. आणि तो कार्यक्रम बघण्याकरता पण आपले हे आले होते, चित्तरंजन कोल्हटकर, जे थोर नट आणि माझ्या आजोबांचे खूप जवळचे मित्र. तर ते मध्ये इंटरव्हल नंतर ते थोडंसं बोलायला आले स्टेजवर. तर ते म्हणले, "हा अगदी वसंतासारखा गातोय. मला डोळे मिटलेत असं वाटतं की वसंताच गातोय." पण एक आजोबा म्हणून मी त्याला एक छोटासा सल्ला देतो, की गाणं वगैरे सगळं छान आहे. थोडंसं नाट्य कमी पडतंय गाण्यात. आणि मग मी स्वतः विचार करायला लागलो, की नाट्य कमी पडतंय म्हणजे काय होतंय? तर मग मला असं वाटलं, की मी शिकलो इंग्लिश मीडियममध्ये. मला मराठी तुटकं-तुटकं म्हणजे मी बोलायचो, कारण घरातले संस्कार म्हणून. पण ज्याला खऱ्या अर्थाने मराठी म्हणतो तसं मला येत नव्हतं. आणि मला असं वाटलं, की आपण बालगंधर्वांची गाणी गातो किंवा मास्तरांची गातो, आजोबांची गातो, अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेली गातो. पण हा आपला जो सुवर्ण काळ होता संगीत नाटकाचा, तो मी बघितला नाही. हं. किंवा त्याचा मला अनुभव आला नाही. मी जी संगीत नाटकं माझे वडील दरवर्षी आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक संगीत नाटक आणि गाण्याचे कार्यक्रम असे करायचे. तर मी ती संगीत नाटकं जी पाहिली ती मला बघावीशी वाटायची नाहीत. कारण असा बटबटीत अभिनय आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मानापमान असेल तर त्याच्यातली भामिनी ही जर एकदम 60 वर्षाची भामिनी असेल, अशी जाड आणि आणि तो धैर्यधर त्याला तलवार पण उचलता येत नाही, इतके म्हातारे ते धैर्यधर. ते सोंग बघायला पण नको. म्हणजे मी असं म्हणत नाही, की ते चांगलं करत आहेत, मी ह्याच्याविषयी बोलतच नाही. पण एक नाटक म्हणून जो इम्पॅक्ट माझ्यावर पडला ना, तो असं होतं की नको बाबा संगीत ना, मी झोपेन त्याच्यापेक्षा.
म्हणजे ते मध्येच कास्टिंग तरी मध्येच मी जायचो. हां. नुसतं कास्टिंग नाही, अभिनय पण. हं. की अरे का तो जो एक त्या काळामध्ये जेव्हा हे बाकीची आपल्याकडे नव्हती ना किंवा जोरात बोलणं, त्या काळात मायक्रोफोन नव्हते, आता आहेत. हं. तर काळाच्या अनुषंगाने ओघवता असलं पाहिजे ना सगळं जे आहे. म्हणजे ज्या काळामध्ये बालगंधर्वांनी पहिल्यांदा ऑर्गन आणला, ते नवीन होतं. हं. रंगभूषा असेल, बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांनी जे बदल केले, ते त्या काळात नवीन होतं. पण आज आपण तसंच जर करत बसलो, तर ते काळाला धरून नाहीये. सो मला असं वाटलं पहिल्यांदा हेडफोन मायक्रोफोन त्याच्यामुळे आले. नाहीतर पूर्वी काय होतं माहिती आहे का, ज्या पट्टीत तू गाणार असशील, ती पट्टी जेव्हा नांदीमध्ये मिळायची, त्याच पट्टीत तुझे संवाद असायचे. बरोबर. आणि मग तुला सूर नाही मिळाला तरी तुझा बरोबर त्याच्याकरता काहीतरी विचार केलेला होता. पण आता जर ती सोय आहे, तर मला असं वाटत होतं. म्हणून मी पहिलं सुबोधनी केलं कट्यार. त्याच्यानंतरची जी तिन्ही नाटकं होती ती निपुणनी दिग्दर्शित केली आणि तो तेव्हा होता 25 वर्षाचा पण नव्हता. पण माझी इच्छा होती की आत्ताच्या पिढीमध्ये कसं हे संगीत नाटक वाटेल. त्याच्या काय म्हणतात त्याच्या विचारांमध्ये की हाऊ विल ही रिक्रिएट दिस? इट विल बी करंट. ते आत्ताचं असेल आणि ते तसं वाटलं लोकांना. त्यामुळे मी म्हणतो काय, की आत्ताच्या पिढीला संगीत नाटक कळावं, या एका हेतूने मी फक्त ती 4 संगीत नाटकं केली आणि साधारण 400-450 प्रयोग केले त्याचे मी. आणि जसं त्याच्यानंतर बालगंधर्व नावाचा चित्रपट काढला सुबोधनी, त्याच्यानंतर कट्यार चित्रपट आला. कट्यार चित्रपट आल्यानंतर इतकं छोटी-छोटी मुलं ही गाणी गायला लागली. घेईचंद असेल, सुरतपिया असेल, ती नवीन गाणी पण. मला असं वाटलं की आता पोचले बुवा आणि मी त्या दिवशी बंद केलं नाटक, की म्हटलं मला काही याचा धंदा कधी करायचा नव्हता. जो हेतू होता तो साध्य झाला, आता बंद करू आपण. पण पिढी बदलत राहणार आहे ना. दर माहिती आहे ना, आता जनरेशन बदलत राहणार आहे. माझ्या डोक्यामध्ये एखादं नवीन संगीत नाटक एवढंच आहे. हं. मी कायम असं म्हणतो की प्रयत्न हा स्वतःपुरता असावा. आपण ह्याच्यातनं काहीतरी बदल घडवू म्हणून जर आपण प्रयत्न केला, तर मग त्या प्रयत्नाला अर्थ नसतो. माझी इच्छा आहे की अ, आजच्या पिढीला हे कळावं. मग तो प्रयत्न माझ्यापुरता म्हणून करतो. त्याच्यानंतर अजून जर लोकं पुढे आली, तर मग त्याची एक मूव्हमेंट तयार होते. त्याचा मगता मी नाही घेतला पाहिजे. मी हं. माझ्यापुरतं करायला पाहिजे. मला वाटतंय ना, मी जितके दिवस मला वाटते तितके दिवस मी हे काम करेन. ज्या दिवशी मला असं वाटेल, की मला आता कंटाळा आला किंवा मला माझ्याच्यानी होत नाही, मला झेपत नाही किंवा मला नाही करायचं. पण मग या मोमेंटमध्ये कोणी इतर लोकं नाही तुमच्या सोबत आली का? की आता नाट्यसंगीत नाही, मी असेल असं नाही हां. म्हणणार. आता आनंद भाटेला मी सांगितल्यानंतर त्यांनी कृष्णाचं काम केलंच की. हं. आम्ही जवळ-जवळ 100 प्रयोग केले ह्याचे सौभद्राचे. सो माझी इच्छा होती की इतका सुंदर कृष्ण दिसेल तो. खरोखर अतिशय त्याचं ते खूप सुंदर दिसायचं कृष्णातलं काम त्यांनी जे केलं ते. आणि त्यांनी खूप सिन्सिअरली तो केला. मग त्याच्यानंतर कोणी यावं, त्याच्याकरता मी नाही प्रयत्न केले, की आता बाबा मी नाही करू शकत, आता तू ये, तू ये, तू कर, तू कर. असं मी काही केलं नाही. मी थांबवलं. पण मग वसंतरावांवरती जेव्हा आता सिनेमा करायची एक बारी आली, हं. त्यावेळेला त्या स्क्रिप्टिंगवरती काम झालं असेल हो, सगळं, हो. बरोबर आहे. हं. मग तुम्हीच वसंतरावांची भूमिका करावी हे डिसिजन कोणाचं होतं, तुमचं की निपुणचं? नाही, हा डिसिजन निपुणचा होता. हं. म्हणजे त्याला विचारलंही होतं मी, की आपल्याला कोणतरी चांगला अभिनेता मिळेल. पण तो म्हणला, "नाही राहुल दादा हे तूच करू शकतोस." कारण त्याचं ते संगीत म्हणा किंवा वसंतराव ॲज अ ह्युमन बीइंग हे तुला खूप जवळनं माहिती आहे. सो मला असं वाटतं, की तू हे अतिशय चांगल्या पद्धतीने करशील. सो म्हणून मी ते केलं. मग अदरवाईज मी नसते मग केलं. जेव्हा त्यांच्यावर सिनेमा करायची वेळ आली तुमच्यावरती, तेव्हा त्यांचे मॅनरिझम्स असतील किंवा त्यांची एक बोलायची टब असेल, या गोष्टीचा अभ्यास किंवा मी काय आहे त्या ना, उर्वरित त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने केला तुम्ही त्या मी सिनेमासाठी? सांगतो. मी माझ्या आजोबांचा एक व्यक्तिमत्व म्हणून अभ्यास केला. हं. म्हणजे कॅरेक्टर फिल्ममध्ये मला पोर्ट्रे करायचं. मी जर हां, गा तर ते कॅरिकेचर झालं असतं. त्यांच्यासारखा जर मी बोलायचा प्रयत्न केला असता, त्यांच्या त्यांच्या आता काही सवयी माझ्या काय म्हणतात त्याला इनहेरिट केलेल्या आहेत मी, की त्यांची ती बसण्याची सवय अशी असेल किंवा अ, गाण्यातल्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतील, त्या मला काही ठिकाणी मी मुद्दाम केलं, की ही आजोबांची सिग्नेचर आहे बरं का, म्युझिकली. पण मी मुद्दामून तो आवाज टाळला,
की वसंतराव म्हणल्यानंतर सगळ्यांना डोक्यामध्ये जर पहिली गोष्ट येते तर त्यांचा तो अनुनासिक आवाज. त्यांचं ते पहिला काय. आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे की आजोबा ना त्यांच्या किस्स्यांमुळे खूप, म्हणजे आता तुम्हाला कोणाला माहिती नाही, पण त्यांच्या बरोबरची लोकं असतील किंवा गाण्यातली जी लोकं आहेत, हम्म. त्यांना वसंतराव हे त्यांच्या सुपर ह्युमन किस्स्यांमुळे माहिती आहेत. काय किस्से आहेत आम्हाला? असे अनेक किस्से आहेत की म्हणजे त्यांच्या खाण्याचे किस्से असतील, हम्म. की असे पैज लावून ते काय म्हणतात ताटभर अशी अनेक ताट मिळून ते लाडू खायचे किंवा जिलबी खायचे. वाटेल तसे काय अ, खूप सुंदर स्वयंपाक करायचे. हे म्हणजे गाण्याव्यतिरिक्तचे किस्से आहेत. पण गाण्यातले पण 8-8 तास त्यांच्या मैफिली चालायच्या. किंवा एक तर किस्सा असा आहे की कोल्हापूरला ते गेले होते आणि तिथे टुरिस्ट नावाचं हॉटेल होतं त्यांचे. अ, मालक पटवर्धन का त्यांचं नाव विसरलो मी. तर त्यांच्याकडे कोणतरी त्यांना घेऊन गेलं होतं आणि गाडीतनं ते उतरले आणि त्यांच्याकडे 2 शिकारी कुत्री होती. एवढी अशी मिशी होती त्यांची. आणि आजोबा काही न हे करता ते उतरले. त्यांना माहिती नाही कुत्री आहेत किंवा काय. आणि ते जे अ, शामराव भिडे म्हणून जे ड्राईव्ह करत होते ते म्हणले, "बुवा आता काय खरं नाही त्याचं, कारण ती इतकी विशियस कुत्री होती." तर ती कुत्री आजोबांकडे जेव्हा आली, तेव्हा ते, "काय रे तुझं नाव? तुझं काय रे? कुठनं आलास तू?" त्यांनी शेपटी हलवायला लागले आणि ते इत त्यांना विश्वास बसला नाही त्या मालकांना, पटवर्धनांना, की शक्यच नाही हे होणं. तर ते ते म्हणले, "कसं आहे, की कुत्र्यांना, जनावरांना पण माणसातला फरक कळतो." आता हे घडलेले किस्से आहेत. मी जर असा गेलो तर माझा पाय नक्की लचका तोडतील, नाहीतर मला मारून टाकतील अशी कुत्री. हे होत नाही. हे मी एक मासलामुळे एक छोटंसं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. असे अनेक आजोबांचे किस्से आहेत जे लोकांना माहिती आहेत. तर ह्याच्यावरती जर मी चित्रपट केला असता, तर मग तो कॅरिकेचरच झाला असता. पण मला त्यांची ह्युमन साईड दाखवायची होती. हो, माझ्याकडे हे आहे, पण हे ऐकायला कोणीच नाहीये किंवा मला जे ऐकायचंय ते लोकांना ऐकायचं नाहीये. लोकांना फक्त नाट्यसंगीत ऐकायचं. जे कुठेतरी मास्तरांच्याही बाबतीत झालं, की इतका थोर शास्त्रीय गायक, हो. पण त्यांचं गाणं जर कुणाला सगळ्यांना फक्त नाट्यसंगीतच आवडायचं. सो हा जो एक त्यांचा इनर स्ट्रगल होता, की ठीक आहे तुम्हाला नाही ऐकायचं ना, मी माझ्यापुरतं गातो. म्हणजे एका ज्योतिषाने त्यांना सांगितलं होतं, "वसंतराव, तुम्हाला एकदम शेवटी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप यश मिळेल आणि तुम्हाला तेव्हा खडीसाखर तुम्हाला अगदी म्हणजे हे ताट मिळेल तुमच्यासमोर, पण खायला दात नसतील." ते म्हणाले, "मी चघळून खाईन." आणि ते हेही म्हणायचे, की माझा जेव्हा गळा गाता होता, तेव्हा कोणीही माझं गाणं ऐकलं नाही. सगळ्यांनी माझ्या तोंडावरती दारं आपटली. आता माझ्या गळ्याचं नरडं झालंय आणि आता तुम्ही माझ्या मागे फिरताय, तुम्हीच कमनशिबी आहात. ऐका असं गाणं तुम्ही. सो ह्या गोष्टी ज्या आहेत, या कुठेतरी त्या मला आणायच्या होत्या, की बुवा ते अतिशय उत्तम लावणी गायचे, हो. अतिशय उत्तम अदा करायचे. नाटक म्हणजे अभिनय अतिशय उत्तम करायचे. म्हणजे किती लोकांना माहिती नाहीत, की मला विजयाबाईंनी सांगितलं, की त्यांच्या मी जिंकलो मी हरलो हे जे त्यांनी नाटक केलं होतं त्याच्यामध्ये डॉक्टर लागू होते आणि अ, त्याच्या तालमीकरता ते जेव्हा पहिल्या तालमीकरता गेले, तेव्हा विजयाबाईंनी सगळ्यांना स्क्रिप्ट दिल्या होत्या आणि असे बसले होते. ते म्हणले, "वसंतराव तुम्हाला स्क्रिप्ट मिळाली नाही का?" ते म्हणले, "बाई मी जुन्या स्कूलचा आहे. मला सगळ्यांचे डायलॉग पाठ आहेत." तर ते असे होते. एखादी लावणी आजोबांची आठवते? अ, कारण आम्ही तरी आतापर्यंत आमच्या पिढीने ऐकली नाहीये. म्हणजे सौभद्र नाटकामध्ये ती एक हं. ते पद आहे, ती लावणीच आहे. काय बरं मला आता आठवत नाही. पण ठीक आहे. त्याच्यातलं ते पद जे आहे, "बलसागर तुम्ही वीर शिरोमणी कोठे तरी रमला आ, आ, भलसागर तुम्ही वीर शिरोमणी." ते इतके ते भलसागर तुम्ही म्हणल्यानंतर अगं असं आतमधनच येतं ते. हो. इतकं त्यांचं एक्सप्रेशन होतं. आणि मला त्यांच्या लावण्या माहिती नाहीत, पण अनेक चित्रपटांमध्ये म्हणजे कोणचं बरं, माझ्या शाहीर परशुराम असेल, याच्यामध्ये अख्ख्या लावण्या माझ्या आजोबांनी अनेक अशा गायलेल्या आहेत.
सो तो जो त्याच्यामधला किस्सा आहे तो खरा आहे. पुला आणि ते गेले होते पंढरपूरला आणि तिकडे जे ज्ञानोबा उत्पात होते त्यांनी सांगितलं की एक अतिशय अशा आता त्यांची अवस्था खूप वाईट आहे, पण अतिशय उत्तम लावणी गातात त्या. ते म्हणले आत्ता ऐकायचं आहे म्हणून हे दोघं तिकडे गेले. तिथे आजोबांचा कार्यक्रम झाला होता पंढरपूरला. तो किस्सा तसा आहे की ते ह्याच्या खाली कोणत्या तरी पुलाच्या खाली छोट्याशा झोपडीमध्ये त्या राहत होत्या आणि त्यांना सांगितलं की ही फार 2 मोठी मंडळी आहेत महाराष्ट्रातली, पुला आणि वसंतराव. तर त्यांनी लावणी गायल्यानंतर माझे आजोबा रडायला लागले आणि त्यांचा जस्ट कार्यक्रम झाला होता. ते सगळं जे काय होतं त्यांनी त्यांच्या पायावरती ठेवलं आणि नमस्कार केला. म्हणजे मी अशी लावणी ऐकली नाही खूप वर्षांमध्ये, मी नाही ऐकली. तर तिथे भाई काकांनी पिन मारली. ते म्हणले तुम्हाला माहिती आहे का आमचा वसंत पण अतिशय उत्तम लावणी गातो. मग त्या म्हणल्या तुम्ही मला लावणी ऐकवा. मग त्यांनी ती शाल घेतली आणि अदा करून त्यांनी लावणी बऱ्याच लावण्या ऐकवल्यानंतर त्या बाई इतक्या गहिवरून गेल्या की ते जे सगळे वसंतरावनी पैसे दिले होते अशा अवस्थेत त्या बाईंनी ते पैसे सगळे आणि स्वतःच्या याच्यातनं एक आणा काढून त्यांनी आजोबांच्या पुढ्यात ठेवलं. सो असे असे कलाकार असतात, हे फक्त आपल्याला अशा किस्स्यांमधूनच कळतं. बरं, तुम्ही हे पात्र साकारलं हो. म्हणजे समजू आपण हे घरचं पात्र होतं, पण मग ओ रोमिओचं पात्र साकारताना आम्हाला राहुल देशपांडे एका वेगळ्या भूमिकेत दिसले. हो. ती भूमिका कशी मिळाली आणि त्या भूमिकेचं तुम्ही स्टडी कसं केलात? मी सांगू का, मला ती म्हणजे विशालजींच्या बरोबर मी कार्यक्रम करत होतो आणि 3-4 कार्यक्रम केले मी आणि लंडनच्या कार्यक्रमानंतर ते मला म्हणले की राहुल, माझ्या डोक्यात असं एक कॅरेक्टर आहे, मला माहिती नाही, तू तू आधी ऐक, तुला करायचं का नाही बघ, पण जर तू केलंस तर हे वेगळं होईल इतर ह्याच्यापेक्षा. म्हणजे अदरवाईज कुणी ते कॅरेक्टर करू शकेल, चांगला ॲक्टर, पण मला म्युझिक वापरायचं आहे त्याच्यात आणि ते खूप डार्क असं कॅरेक्टर आहे. तर मी म्हणलं मला विशालजींबरोबर काम करायला मिळतं आहे आणि तेही नानांबरोबर किंवा ह्या सगळ्या मोठ्या हिंदीच्या लोकांबरोबर. लगेच हो म्हणलं मी. आणि मला दडपण होतं कारण मी कधीच विशालजींच्या म्हणजे इतकं मोठं नाव आणि गाण्यामध्ये तरी चालून जातं, पण इथे काहीच नाही ना आणि कॅमेरासमोर तुम्ही काहीच नाही करू शकत. मी हो म्हटलं त्यांना आणि ती स्क्रीन टेस्ट इतकी आवडली सगळ्यांना. त्याच्यामध्ये मी मृगनयना तो जो सीन होता ते गायलं होतं आणि ते 2-3 टेक नंतर ते म्हणायचे मूव्हिंग ऑन. तर मला कळायचंच नाही बाबा यांना हे आवडलंय नाही आवडलंय. तर 1 आठवडा शूट झाल्यानंतर मी मेसेज केला की मी बरोबर करतोय का नाही, आपल्याला कळत नाही ना आपण कसं करतोय. तर मग त्यांचा फोन आला, राहुल ही माझी पद्धतच आहे, मी असं काही बोलत नाही, शॉर्ट झाला की झाला, पुढे चला आता पुढे जाऊ. ते म्हणजे तू अतिशय उत्तम काम करतोयस आणि मला जर असं वाटलं तर तुझ्या डोक्यावर बसून मी तुझ्याकडनं काम करून घेईन, जोपर्यंत मला माझं जे काय मला पाहिजे ते मिळत नाही. पण असं काही नाही, तू उत्तम काम करतोयस. खूप मजा आली मला नानांबरोबर अदरवाईज असणं आणि स्क्रीनवरती असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. अतिशय मोठा नट आहे तो, ते कळून येतं की अदरवाईज असे बोलत असतात आणि ॲक्शन म्हणल्यानंतर त्यांचं कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं. खूप मला शिकायला मिळालं. नानांचे काही किस्से सेटवरचे? नानांचे सेटवरती म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहेत असे काही किस्से घडले नाही. पण हा प्रश्न मी शाहिदला पण विचारला होता अच्छा. की नाना बहुत तुम म्हणाले की नाही बहुत अच्छे हुआ मैं खाना केला. ते तर ते त्यांना आवडतंच कुकिंग करायला. पण पहिल्यांदा जेव्हा मी आमचे एकत्र काही सीन होते तेव्हा मी जेव्हा पोचलो त्याच्या आधीच मला वाटतं शाहिद आणि त्यांचा एक फायटिंगचा सीन झाला होता. तर मी माझ्या व्हॅनिटीत होतो. बरं माझं असं आहे की मी अमुक एका व्यक्तीला ओळखतो म्हणून मी तिथे जाऊन मी कसं तुम्हाला ओळखतो, तिथे तो नाना पाटेकर अतिशय मोठा माणूस आहे, मी अजिबात त्रास द्यायला जात नाही. माझं जिकडे जेव्हा सीन असेल ते भेटतील तेव्हा त्यांनाही माहिती आहे मलाही माहिती आहे काय आम्हाला एकमेकांविषयी वाटतं. तर तेच आले, राहुल आलाय म्हणल्यानंतर आणि तसे बनियन घालून आले आणि असं केलं त्यांनी, बघ बघ किती आहे ना ताकद आहे. म्हणलं आहे बाबा तुमचं. असे छान व्यायाम करून आले होते, असं ते पूर्ण सँडो बनियन घालून आले होते. ते म्हणले बघ अजून आहे ना आणि 75 वर्षाचे म्हणजे शाहिदला पण ते घेऊन जायचे एक्सरसाइज करायला आरामात. सो व्हेरी स्वीट.
ते आजी विचारपूस करायचे, तू खाल्लंस का? मग त्यांचा पॅकअप झाल्यानंतर मी चाललोय, तू कधी चाललाय वगैरे. मग खूप मला शिकायला मिळालं. हा जो आपला तुमचा अभिनयाचा प्रवास आहे, हं. हा मला आता पुढे जाऊन कुठे पाहायला मिळणार आहे? कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे का नवीन नाही, काही मी तुमचं सांगू अपकमिंग का तुला, प्रोजेक्ट? मला अभिनय करायला खूप आवडतो. मला हं. शिकायला खूप आवडतं. मला एखादी नवीन गोष्ट असेल, जी मला असं वाटतं, की मी करू शकेन, अशा गोष्टी मला शिकायला आवडतात. त्यामुळे अभिनय मला करायला आवडतो का? हो. पण माझी प्रायोरिटी नाही. मला असं वाटतं, की सगळ्यात जसं भाई काका म्हणाले तसं सगळ्यात मला अ, ब्रह्मानंदी टाळी कधी लागते? 2 तंबोऱ्यांच्या मध्ये. तिथेच. आणि मला असं वाटतं, की मी माझी ओळख ही एक बऱ्यापैकी शास्त्रीय संगीत गाणारा एक व्यक्ती अशी असली तरी मला ती खूप आवडेल. ह्या गोष्टी मी केल्या. मनापासून केल्या. जसं मला माझा वकूब असेल, जितकं मला जमलं, जितकं मला समजलं आणि समजून मला ते व्यक्त करता आलं. मला असं वाटतं दॅट इज इनफ फॉर मी. हॅव्हिंग सेड दॅट, मला चांगलं काही मिळालं किंवा असं वाटलं की नाही मला हे करायचं आहे, तर मग मी नक्की करेन. तुम्ही एक फिल्म पण केली होती आता रिसेंटली, अंमलतास नावाची. अमलताश. हो, सो अमलताशमध्ये एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये दिसलात हो, तुम्ही. हो. त्याच्या त्याच्या काही ती आठवणी? अंमलतास अशी होती की सगळे मित्र होतो आम्ही. त्यांनी मिळून ती फिल्म बनवली आणि परत ती फिल्म तो माझा पहिला ॲक्चुअली, म्हणजे ती शूट आधी झाली, नंतर आली ती. हं. तो ॲक्चुअली कॅमेरा फेस करण्याची पहिली वेळ होती माझी. हं. हां, त्यामुळे खूप शिकायला मिळालं मला, की म्हणजे वेगवेगळे अँगल कसे असतात, कोणची 35 किंवा 50 किंवा असं, या लेन्सेस काय असतात, म्हणजे हं. तुम्ही किती दिसता, तुम्हाला किती करायला लागतं. या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला त्या चित्रपटामुळे समजल्या आणि हेही कळलं, की कॅमेरासमोर अभिनय करायचा म्हणजे अभिनय करायचाच नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आतमध्ये जशी भावते आणि मग तुमच्या चेहऱ्यातनं ती उमटते. तुम्हाला वेगळं दाखवायला लागत नाही, की मला दुःख झालंय, मी रडतोय, असं हे करायला नाही लागत. एखादी गोष्ट स्पर्शून गेली आणि ती हॉनेस्टली त्या क्षणाला तुम्हाला जर आतमध्ये वाटली, तर ती येते तुमच्या चेहऱ्यावरती. इतपत मला त्या चित्रपटाने काय म्हणतात त्याला, शिकायला मिळालं. आज खऱ्या अर्थाने तुम्ही यशाच्या उंच शिखरावर आहात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय प्रेरित करतं? मला दरवेळेला जेव्हा मी स्टेजवरती असतो आणि खूप दाद मिळते हं. लोकांची. लोकं उठून उभी राहतात आणि टाळ्या वाजवतात. घाईवरून आलेलं असतं लोकांना. तेव्हा मी डोळे मिटले, की मला माझे आजोबा दिसतात आणि मला सांगतात, "रावड्या, तुला माहिती आहे ना, तुला काहीच येत नाही." आणि हे अगदी लहानपणापासून. मी आत्ता मुद्दामून तुम्हाला काहीतरी खूप विनम्रता किंवा मॉडेस्टली सांगतोय असं नाही. हे रिअलायझेशन आहे, की मला खरंच काही येत नाही आणि सुरांचा प्रवासच असा आहे, की तुम्ही जितकं आत त्याच्या खोल जायचा प्रयत्न करता, तुम्हाला जेव्हा असं वाटतं, की अरे, तेव्हा तो दाखवतो, की अजून किती तुम्ही काय म्हणतात त्याला, शॅलो वॉटर्स म्हणजे तुम्ही ह्याच्यावरतीच आहात, काठावरतीच आहात. तुम्हाला अजून डुबकी मारायची. आणि हे म्हणलं तसं रिअलायझेशन आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही, म्हणजे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजतो, की अ, रसिकांना असेल, लोकांना माझं काम आवडतं. मी जे गातो ते त्यांना आवडत असतं. पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं, की मी कधीच समाधानी होऊ शकत नाही. ज्या दिवशी समाधान मिळेल मला माहिती नाही. असमाधानीच आहे मी पूर्णपणे. मला अजून एक किस्सा आठवण करून द्यायचा तुम्हाला. पु ल कला अकादमी जेव्हा ओपन झाली होती, हं. तेव्हा तिकडे तुमचा कार्यक्रम झाला होता त्या इनॉग्रेशनला आणि तिकडे तुम्हाला 10 मिनिटाचं स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं. तो क्षण तुम्हाला आठवतो का? मला खरं सांगू, मी जेव्हा अ, आत्ता म्हणलो तसं आहे, की स्वतःला एक माध्यम म्हणून मी किती सशक्त करू शकतो ते हं. माझ्या हातात आहे. ते मी करतो. म्हणजे जर माझ्या म्हणजे अभंगवारी असेल, म्हणजे जेव्हा मी गजर करत असतो, तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे विसरलेलो असतो आणि तेव्हा फक्त मी सांगू नाही शकत काय होत असतं आणि मला वाटतं की ती जी एक ऊर्जा येत असते माझ्यामध्ये, ती समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे ते मीडियम असतो मी.
बाकी मी काही नसतो. मग त्याच्यानंतर तू जसं म्हणतोस, की नंतर लोकं उठून उभी राहिली आणि 10 मिनिटं स्टँडिंग ओव्हेशन दिलं. तेव्हा मी अतिशय सामान्य असा एक कोणतरी झालेला असतो आणि मग ते मला खूप अवघड होतं पचायला, की मी कोणीच नाही, हे जे झालंय ते माझं नाहीये. आणि मी कायम कानाला हात लावूनच म्हणतो, कारण अ, मी ऐकलंय आजोबांना, मी कुमारजींना ऐकलंय आणि ते ऐकून जे मला व्हायचं, त्याच्या काय म्हणतात त्याला, नखापर्यंत पण माझी सर नाही अजून. तर मी कुठे याचा गर्व करू किंवा कुठे मी छान असं वाह! मला जमलं असं कुठे म्हणून? ह्याच्यातनंच येतं ते. अभंगवारीचाच विषय आहे. हं, तुम्ही जेव्हा ही जी अभंग सादर करता, काही हं. तुम्ही रचलेली सुद्धा हो. आहेत अभंग त्या कार्यक्रमामध्ये. पण हे गात असताना तुम्ही खऱ्या अर्थाने ती एक मैफिल असते का तुम्ही भक्ती म्हणून गाता? मी खरं सांगू का, माझी प्रत्येक मैफिल ही म्हणजे मी भक्ती म्हणजे स्वरांवरती अतिशय प्रेम आहे माझं, निरातिशय. आणि संतांच्या ह्या रचना जेव्हा जेव्हा गातो, तेव्हा तर मी म्हणतो तसं मी विसरून जातो स्वतःला. आणि कोणचीही जेव्हा आपण ज्याला आपण एक मैफिल म्हणूयात, हं. त्याच्यामध्ये देवाणघेवाण असते. आणि सगळ्यात अ, महत्त्वाची गोष्ट अशी आहे मैफिलीमध्ये, की आपल्यातनं जी एक ऊर्जा बाहेर पडत असते, लाईव्ह आपल्या याच्यातनं ज्या फ्रिक्वेन्सीज बाहेर पडतात, त्या व्यक्तीला त्या हिट होतात आणि त्याच्यातली ऊर्जा आपल्याकडे येत असते. ती जी देवाणघेवाण असते ना, त्यांनी ती मैफिल पुढे-पुढे जात असते. आणि जेव्हा अभंगांसारखी किंवा निर्गुणी भजनं ह्या ज्या रचना असतात, ती जी कलेक्टिव्ह स्पिरिच्युअलिटी तेव्हा निर्माण होते, तेव्हा सगळं वातावरण अतिशय पवित्र होतं. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त तो विठ्ठल असतो किंवा ती भावना असते. ती भावना ते काम करत असते आणि ती ऊर्जा ते काम करत असते. त्यामुळे ते सगळं वातावरण इतकं भारावलेलं असतं. त्याच्यामुळे मला वाटतं, की प्रत्येकाला ती अनुभूती आणि एक मी फक्त माध्यम तेवढंच होतो, पण मला पण तीच अनुभूती येत असते, जी लोकांना येत असते. पण या गाण्यातून प्रेक्षकांची वारी पूर्ण होते. पण तुम्ही कधी वारीला गेलात का? मी वारी नाही केलेली, पण मी वारी बघितलेली आहे. मी गेलेलो आहे अकलूजपर्यंत हं. आणि आत्ताही मी काय म्हणतात त्याला, आता उद्यापासून सुरू होणार आहे आपली अभंगवारी. मी आळंदीला जाऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊन आलो आहे. हं. परवाच मी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन आलो आहे आणि त्यांच्या पायावरती पडून सांगितलं, "बुवा, तुमचीच अभंगवारी आहे ही, संपन्न होऊ देत आणि चांगली पार पडू देत." आणि सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांच्याकडे मागितलं, की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू देत. स्वीट. मग ही जी वारी आहे, ही अभंग वारी आहे, ही नेमकी कुठे-कुठे घडणार आहे? ही 13 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहे. हं. उद्या पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर अ, कुठे मी बघतो बरं का. हां, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर इंदोर, हैदराबाद, दिल्ली, नाशिक, त्याच्यानंतर वडोदरा, अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली झालं नाही का, बंगलोर, नागपूर, अशा सगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहे आणि मुंबई आणि पुण्यामध्ये तर आहेच आहे. क्या बात आहे! खरंच ज्यांना कोणाला ही शक्य होईल ती प्लीज ही वारी अनुभवायला नक्की जा. मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही क्लासिकल खूप सुंदर गाता. म्हणजे क्लासिकल विषयी मी काय बोलू? पण क्लासिकल व्यतिरिक्त हं. तुम्हाला कोणती गाणी आवडतात? कुठली स्टाईल आवडते जी तुम्हाला गायची आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची तुम्हाला वाटतं? आता मी कलेक्टिव्हच्या माध्यमातून सगळं गाऊन झालंय. हं. मला जे गावासं वाटतं, ज्याचा मला असं वाटतं, की पूर्णपणे मुक्त मी त्याच्यामध्ये व्यक्त होऊ शकतो. मग लताजींची असतील किंवा आशाताईंची असतील, नवीन गाणी असतील, अगदी अरिजित सिंगपर्यंत. मला हं. जी गाणी खूप भावलेली आहेत, मला आवडलेली आहेत, ती माझ्या पद्धतीने मी एक्सप्लोर करतो. त्यामुळे असं आता मला काही गावंसं वाटतं किंवा गायला उरलंय असं नाही मला वाटत. म्हणजे फॉर्म म्हणतोय मी. हां, आता हे सांगतो मी, रॅप मला येत नाही आणि मला शिकायचंही नाही. मला ऐकायला आवडतं, पण मला नाही ते करायचं. किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ज्या मला माहिती आहे. मी मगाशी जसं म्हणलं ना, की आपल्या प्रकृतीला जे मानवतं, मी माझ्या
कक्षा आखून ठेवलेल्या आहेत, माझ्या बाउंड्रीज आखलेल्या आहेत. त्या कक्षांमध्ये जे सगळे गायक येतात ते माझे असतात. ते मी माझ्या पद्धतीने व्यक्त करू शकतो. त्या कक्षेच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकरता नाही आहेत. त्या माझ्या घशाला किंवा गळ्याला पेलवणार नाही आहेत. म्हणून मी ते फक्त मी त्याचं काय म्हणतात त्याला रंजन घेऊ शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो, पण मी ते गाऊ शकत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, तुंबड चिमणजोळ हिट होण्यामागे तुमचाही खूप मोठा हात आहे. का? कारण सिनेमाची सुरुवात तुमच्या गाण्यापासून हो, होते हो. आणि तिथे ते गाव कळतं. सो असं वेगळं गाव इथे रंग करावं. ना, 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 होणे का. मस्त. ती अतिशय तरुण मुलं आहेत सगळी. मला ते पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हाच असं वाटलं की अरे काय सुंदर ग्रूव्ह आहे ह्या गाण्याला. तुम्हाला म्हणजे आपली जुनी म्हणजे आपण 60s 70s 80s मधली कोणती अशी फेवरेट गाणी आहेत जे तुम्ही आजही रोज ऐकता लूप मध्ये? रोज नाही मी ऐकत, पण मी जेव्हा मी आता पुण्याहून आलोय ना, आता गाडीतनं जाताना मी लताबाईंची असतील किंवा आशाताईंची नाट्यसंगीत असेल किंवा अगदी आत्ताची गाणी असतील किंवा मला जे लहानपणी शाळेमध्ये आवडायचे ब्रायन ॲडम्स, मायकल जॅक्सन, हे मी लावून फिरत असतो. कधी कधी जेव्हा माझ्या बरोबर कोणी असतं तेव्हा त्यांना आवडतात तीही गाणी ऐकतो आत्ताची, पण मी आत्ताच्या गाण्यांमध्ये इतका रमत नाही. आता अभंगवारी मधलं एखादं गाणं जे तुम्ही रचलंय? वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, विठ्ठल उघडा पंढरी वेदासी कानडा. क्या बात आहे. आता खरोखर क्युरिओसिटी निर्माण झाली आहे तुमचा कार्यक्रम बघण्याची. आपण रॅपिड फायर खेळूया. या रॅपिड फायर मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारतोय, त्याला ऑप्शन नाहीये, पण तुम्हाला उत्तर द्यायचं बंधनकारक आहे. बर. ओके. स्वतः तुम्हाला तुमच्या सोबत कुठला को सिंगर आहे त्याच्यावर गाणं गायची इच्छा आहे? गाणं गायची इच्छा आहे? हा, कुठला को सिंगर आहे ज्याच्यासोबत तुम्हाला गाणं गायची इच्छा आहे? श्रेया घोषाल बरोबर मला गायला आवडेल. श्रेया घोषाल. हम्म. श्रेयाच घोषाल का? म्हणजे मला त्यांचा आवाज खूप आवडतो. इतका इमोटिव्ह आणि इतका हृदयाला स्पर्श करणारा आवाज. ओके. जर तुमच्या आयुष्यावर चित्रपट बनला तर त्याचा अभिनेता कोण असेल? का तुम्ही स्वतः? नाही, मी कशाला असेन, मी गेल्यानंतर होऊ देतो, मग कोणी का करेन ना, मला काही फरक नाही पण तरी आता कोणीही करावं. ओके. तुम्ही आता अनेक प्लॅटफॉर्मवरती असता, म्हणजे म्हणा तुम्ही मंचावर असता, रंगमंचावर असता, चित्रपटात असता, पण जर समजा एक गोष्ट निवडायची झाली तर ती कोणती असेल? स्टेज शो, युट्यूब लाईव्ह की स्टुडिओ रेकॉर्डिंग? स्टेज शो. स्टेज शो. ओके. तुम्ही जेव्हा रियाज करता त्याची सिक्रेट सवय काय आहे तुमची? काही सिक्रेट नाही आहे. रियाजाला बसणं. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की सगळ्यांना हे येत नाही की आपण मला बरेच लोक विचारतात की अरे सोपी गोष्ट आहे डिसिप्लिन, आपण रोज जसं जेवतो तसं रोज रियाज केल्याशिवाय मी जेवणार नाही, एवढं जरी स्वतःला सांगितलं ना आपण, तसं मी स्वतःला सांगायचो रियाज झाल्याशिवाय जेवायचं नाही. बरं, असं म्हणतात ना की गायकाला म्हणजे खाण्याबाबतीत लिमिटेशन्स असतात, तसं तुम्हाला आहेत का की तुम्ही हे खात नाही ते खात नाही? अजिबात नाही, मी सगळं खातो, पण मी मगाशी म्हटलं तसं मी वाह्यातपणा करत नाही. म्हणजे कसं, मी कसं तेलकट खाऊन गाऊ शकतो किंवा मी कसं खूप आईस्क्रीम आणि गार खाऊन मी गाऊ शकतो, मला हे प्रूव्ह नाही कोणाला करायचं. गाऊ शकतो का? हो, गाऊ शकतो, पण त्यांनी आपल्या घशाला त्रास होतो का? 100% होतो. जर असं असेल तर मग मी जर लोकांकडनं तिकिटांचे एवढे पैसे घेतलेले आहेत तर मी काहीतरी त्यांना देणं लागतो आणि मग अशा पद्धतीचे खेळ करणं योग्य नाही आवाजाशी, असं मला वाटतं. जर राहुल दादा तुमच्या आयुष्यात संगीत नसतं तर तुम्ही काय असता? मला वाटतं मी CA झालो असतो. मला दुसरं आत्ता काही सुचत नाही, कारण मला तेव्हा खूप आवडही होती CA होण्याची, सो प्रॉबेबली झालो असतो. आणि तुमची ताकद काय आहे? मला असं वाटतं की माझी ताकदपेक्षा माझ्यातला एक चांगला गुण हा आहे की माझ्यामध्ये खूप चिकाटी आहे, परसिव्हिअरन्स आहे माझ्यात.
म्हणजे एखादी गोष्ट जर मी मनामध्ये ठरवली ना, ती त्याचं खूप मागोवा घेऊ शकतो आणि ती सोडत नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. सो मला वाटतं की दॅट्स समथिंग दॅट आय एम प्राऊड ऑफ. बरं आम्हाला एक अशी गोष्ट कळली आहे की तुम्ही गेले 4 वर्ष एका अशा प्रोजेक्टवर काम करताय जे प्रोजेक्ट आला क्षणी लोकांना कळेल की हे आपल्याकडे सोनं होतं त्याच्याकडे आपलं लक्षच नव्हतं. तर ते सोनं काय आहे आम्हाला सांगतो. ऐकायला आवडेल. ती इतकी अवघड गोष्ट आहे, म्हणजे आत्ताच्या काळात. पूर्वी खूप सोपं वाटायचं आपल्याला, हम्म, पण आता आपण डिजिटल माध्यमातून एकमेकांच्या समोर जातो ना, हम्म, तर ही पूर्वी जे ॲनालॉग पद्धतीने आपण रेकॉर्डिंग करायचो, ज्याच्यामध्ये आपला जसा आवाज आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं फिजिकल डिस्ट्रक्शन होत नाही, कोणत्याही फ्रिक्वेन्सीचं. म्हणजे एकदा मायक्रोफोन तुमच्या समोर असेल की इक्वलायझिंग वगैरे काही नाही, जसा आवाज आहे सगळी चेन ॲनालॉग. आणि ते हे सगळं होतं लंडनमध्ये. हम्म. आणि अतिशय नावाजलेले खूप सिनियर रेकॉर्डिस्ट आहेत, ते पण आता 70-75 वर्षाचे असतील. आणि इतकं प्युअर ती सगळी चेन आहे ॲनालॉग, की 15 मिनिटाचा एक ट्रॅक असतो आणि तो मध्ये जर आम्हाला हेडफोन्स पण नाही आहेत, म्हणजे खूप मोठी मोठी कलाकार त्याच्यामध्ये आहेत. सगळं लाईव्ह आहे आणि एक जण जरी चुकला की परत पहिल्यापासून सुरू करायचं. आणि ते मोठे स्पूल असायचे ना पूर्वी, त्याच्यावरती ते रेकॉर्डिंग होतं आणि ते एकदा केलं की ते डिरेक्टली रेकॉर्डवरती जातं. ते एकदाही प्ले नाही करायचं, नाहीतर ते परत त्याचं डिस्ट्रक्शन होईल की काय. तर आपल्याला माहिती नाही आहे, जे LPs पूर्वी असायच्या ना, सो त्या व्हायनल रेकॉर्ड ज्या आहेत त्याचा दरवर्षी, म्हणजे तुमच्यासारख्या लोकांनी पण ह्याचा विचार करायला पाहिजे, 20%नी त्याच्यामध्ये राईज होत आहे की लोक ते ऐकायला लागलेत. आणि 20% इज अ लॉट. जरी आत्ता जगभरामध्ये 50,000 अल्बम आहेत, जगभरात म्हणतोय मी, पण त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत खूप कमी आहे. त्याच्यामुळे आमचे अजय शिर्के म्हणून अतिशय झपाटलेले आहेत ह्याच्याकरता, आणि त्यांचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि मी आणि राकेश चौरासिया असे आम्ही दोघं मिळून त्याच्यात आपले कमलेश भडकमकर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, तर ते आमचे सगळे डिरेक्टर आहेत, ते सगळे वादक आहेत, त्यांचे कॅप्टन आहेत. सो ते पण आहेत त्याच्यामध्ये. वादक आपले महाराष्ट्रात की तिथले आहेत? महाराष्ट्रातले पण आहेत, बाहेरचे म्हणजे अतुल रनिंगा पण आहेत, संजय दास आहेत. तर असे खूप चांगले चांगले वादक आहेत त्याच्यामध्ये. सो हा प्रोजेक्ट कधी कम्प्लीट होणार आहे आणि आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? मी सांगू का, रेकॉर्डिंग बरंच झालेलं आहे. त्याच्यापैकी 10 LPs तयार पण आहेत, त्या कधीही येतील आता. म्हणजे त्या प्रोड्यूस पण झालेल्या आहेत, आता अगदी शेवटच्या ह्याच्यात त्याचं आहे. सो लवकरच येतील तुमच्यासमोर. राहुल दादा, तुमच्या आयुष्यामध्ये मागे वळून पाहताना आताच्या क्षणी तुम्हाला असं काय वाटतं की अरे हे शिकायचं राहून गेलं यार, हे शिकायला पाहिजे होतं? हे शिकायचं राहून गेलं असं मला वाटत नाही. म्हणजे सांगू का, की गाण्या व्यतिरिक्त एखादं वाद्य असेल किंवा मला त्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं? शिकायचं असं राहून गेल्यापेक्षा लहानपणी मला तबल्याचा खूप नाद होता, पण मी बेंचवरती तबला वाजवत बसायचो म्हणून आमच्या क्लास टीचरने आईबाबांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की हा बेंचवर फक्त तेवढंच करत बसतो, सगळ्यांना त्याचा त्रास होतो, तर आयदर त्याची शाळा चालू ठेवा नाही तर तबला बंद करा. मग तबला बंद झाला माझा. सो प्रॉबेबली मला ते करायला आवडलं असतं, किंवा वाद्य म्हणलास तर गिटार शिकायला आवडली असती किंवा हार्मोनियम शिकायला आवडली असती. जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला कटाक्षाने सांगितलं होतं की तंबोऱ्यावरती गा, हार्मोनियमवरती गायचं नाही, कारण ते सूर आपल्या ह्याच्यामध्ये इक्विटेम्पर्ड लागत नाही. म्हणून हार्मोनियमला असं बोट पण, माझे आजोबा इतके सुंदर ऑर्गन आणि हार्मोनियम वाजवायचे आणि मलाही आवडते, पण मी त्यामुळे मी शिकलो नाही. सो मला असं वाटतं की तेही करू शकलो असतो मी. आणि अशी कोणती गाणी आहेत जी वाटतं की ही गायची राहून गेली, ही गायची आहेत मला पुढे जाऊन? नाही, म्हणजे नवीन जर काही गाणी आली तर मला ती आवडतील अजून गायला. वेगवेगळ्या पद्धतीची गाणी मला आवडतील. मला एक खूप आवडतं की एक 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी मी ज्या पद्धतीने एखाद्या गाण्याकडे बघायचो आणि आज ज्या पद्धतीने बघतो, त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. मला नुसतं म्हणजे अर्थ तर आहेच आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने तो कसा व्यक्त करता येईल. एखादा काय म्हणतात त्याला, एखादा शब्द मोठा कसा करायचा, किंवा या थोड्याशा ह्या कोविड नंतर मला कळलेल्या गोष्टी ज्या आहेत या चांगल्या चांगल्या संगीत दिग्दर्शकांकडनं. सो मला वाटतं की आता मी चांगला न्याय देऊ शकेन त्याला.
बरं, मराठी सोडून इतर कुठल्या लँग्वेजमध्ये गाण्याची इच्छा आहे? मला बंगाली आवडेल, हं. कारण खूप सुंदर संगीत आहे त्यांच्याकडे, पण रवींद्र संगीत मला खूप आवडतं आणि साऊथ इंडियन मला खूप आवडतं. त्याच्यामुळे ऐकता तुम्ही गाणी साऊथची? हो, खूप ऐकतो मी. कोणतं एखादं लेटेस्ट गाणं असं? लेटेस्ट नाही मला. म्हणजे लेटेस्ट जरी मी ऐकत असेल ना, तरी आता हं. कसं सांगू मी याचं नाव काय आहे? कारण मी नाव ऐकून गात नाही ते, म्हणजे ऐकत नाही. पण खूप गाणी ऐकलेत मी. म्हणजे ए आर रेहमानजींची पण खूप तामिळ आणि बाकीची साऊथ इंडियन गाणी खूप ऐकायचो मी तेव्हा. So मला ती आवडतात आणि मला एस्पेशली एम एस सुब्बालक्ष्मींची सगळी जी आहेत, ते भावयामी असेल तर ते ऐकून तर मी ढसाढसा रडलेलो आहे आणि ते पण मी गातो, की म्हणजे प्युरिटी म्हणजे काय? तर साक्षात सरस्वती जर असेल तर एम एस सुब्बालक्ष्मी असे डोळ्यासमोर येतात आणि खऱ्या अर्थाने इतकी शालीन आणि ज्याला आपण अतिशय प्युअर सेक्रेड अशी असं त्या गाण्यातनं तो एक भाव येतो. सो आशाबाई नुकत्याच आपल्याला सोडून गेल्या ह्या आपल्या क्षेत्राला, आणि तुमचं आणि त्यांचं एक खूप जवळचं नातं होतं. तुम्ही तर एखादी आठवण आणि हो, आशाताईंचं म्हणजे अमेरिकेमध्ये मी गेलो होतो, तेव्हा त्यांचाही कार्यक्रम होता आणि मी, शौनक आणि रघुनंदन पणशीकर आमचा कार्यक्रम होता. तर शौनकच्या त्या आत्या लागतात. हं. तर शौनक मला त्यांच्याकडे घेऊन गेला होता आणि मोठा त्यांचा तो स्वीट होता आणि आम्ही गेलो तर इतक्या साध्या त्या आल्या आणि 2 तास गप्पा, गोष्टी, गाणी असं चाललं होतं. ते त्यांनी मला सांगितलं, "तू कसा गातो रे प्रेमसेवा? हे मी असं गाते. मी तुझ्या आजोबांकडे यायची बाबांची गाणी शिकायला." अशा इतक्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्याच्यानंतर एकदा यशराजमध्ये माझं रेकॉर्डिंग होतं कोणत्या तरी प्रोजेक्टचं आणि विजय आमचा दयाळ तिकडचा जो इन्चार्ज आहे, तो मला म्हणला, "मला माहिती आहे राहुल तुझं आत्ता रेकॉर्डिंग आहे, पण आशाबाईंनी मला आत्ता सांगितलं की 1 तास मला मिळेल का? तर तू म्हणत असशील तर?" मी म्हणलं, "म्हणत असशील तर काय? मी खाली जाऊन बसतो त्यांचं जेवढा वेळ म्हणजे वादच नाही." तर मी बाहेर जाऊन बसलो आणि आशाताई त्यांचं सगळं करून आल्या. मी बाहेरच बसलो होतो. तर इतक्या कौतुकाने म्हणाल्या, तुम्ही मला एक फोटो द्याल का?" म्हटलं, "म्हणजे काय?" ते अतिशय प्रेमळ आणि अतिशय फुल ऑफ लाईफ, जिवंत अशा त्या होत्या. म्हणजे मला जेव्हा मास्तरांच्या नावाने पुरस्कार मिळाला, पहिला संगीत नाटकाकरता मिळाला. बरेच आधी तेव्हा लताबाई पण होत्या हं. आणि बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा. त्यांच्या हस्ते मला तो मिळाला होता. आणि त्याच्यानंतर शास्त्रीय संगीतासाठी जेव्हा मिळाला तेव्हा मोदीजी होते. लताबाई नुकत्याच गेल्या होत्या. तेव्हा मिळाला तेव्हा आशाबाई मुद्दाम उठून जेव्हा मला मिळाला ना पुरस्कार, माझा अनाऊन्स झाला तेव्हा त्या माईकवर जाऊन त्या माझ्याविषयी इतक्या छान बोलल्या. तुम्हाला सांगतो की मला धन्य झाल्यासारखं वाटलं की अरे, इतकी वर्ष माझ्या आजोबांनी ज्यांना गुरुस्थानी मानलं, ज्यांच्याकडे ते गाणं शिकले आणि आमच्याकडे माझ्या आजोबांचे गुरु म्हणून ते गेल्यानंतरही अनेक वर्ष मास्तरांचा फोटो आमच्या हॉलमध्ये होता आणि तो बाळासाहेब जेव्हा आले होते तेव्हा त्यांनीही पाहिला होता. तेव्हा आम्ही खूप मानतो त्यांना. तर त्या घराण्याकडनं जेव्हा अशी एक पावती मिळते आणि ती पण ह्या लोकांकडनं, आशाताईंकडनं. मग तुम्हाला जाता जाता एक छोटी गोष्टही सांगतो. मला उषाताईंचा म्हणजे उषा मंगेशकरांचा 1-2 वेळा फोन आला होता आणि त्या म्हणल्या, "राहुल, मी उषा मंगेशकर होते." त्यांचा असेच बोलतात ते सगळे, "मी हृदयनाथ मंगेशकर बोलतोय, मी उषा मंगेशकर." तर मी म्हणलं, "उषाताई बोला." त्या म्हणल्या, "खरं सांगू का, मी दीदीची दुसऱ्यांनी गायलेली गाणी मी कधी ऐकत नाही. पण कुणीतरी मला बडा नटखट हे तुमचं पाठवलं, दीदीने गायलेलं." ते म्हणले, "इतकं सुंदर गायलंय. जितकं दीदीने गायलंय ते तुम्ही खूप छान गायलंय." मी म्हणलं, "अहो, तुम्ही इतकं म्हटलात तरी मला इतकं भरून येतंय." तर मला असं वाटतं की मंगेशकर कुटुंबीय म्हणजे उषाताई असतील किंवा आशाताई असतील, लताबाई, सगळीच ही भावंडं यांच्याकडनं नुसती कौतुकाची थाप मिळाली ना तरी मला वाटतं की पुढच्या वाटचालीकरता इतकी ऊर्जा मिळते तुम्हाला. खूप भरून म्हणजे खूप बरं वाटतं. अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारतो. सध्या
सोशल मीडियावरती जे ट्रोलिंग होतं हम्म. त्यांना तुम्ही कशी उत्तरं देता? कशाला उत्तर द्यायचे? तर मधल्या काळामध्ये तुमच्या एक कुणाला- वैयक्तिक आयुष्यातला हो, गोष्ट वैयक्तिक जेव्हा असेल नंतर बाकी पण असेल. हम्म, तर मी ते बोलत नाही, पण नुसता चित्रपट बघायला कुणाचं तरी गेलो तर माझ्यावरती ट्रोलिंग होतं. हम्म. मी म्हणलं की बुवा मला गाऊ दे तर माझ्यावर ट्रोलिंग होतं, आणि इतर बाबतीत पण होतं. ह्यांना काय उत्तर द्यायची आपण? म्हणजे खरं- मला असं वाटतं की त्रास होतो का? खूप होतो. कारण एक तर सवय नसते, आणि 10 चांगल्या कॉमेंट आलेल्या असतील आणि एक जर अशी असेल तर आपलं लक्ष त्याच्याचकडे जातं. म्हणजे चांगला भात असेल आणि एवढूसा खडा असेल तर तो लागतो ना, तसं हे लागतं. पण मला असं वाटतं की इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ बिईंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, किंवा आपण ह्याच्यामध्ये आहोत कलाक्षेत्रामध्ये. ठीक आहे, त्यांचं मत आहे म्हणजे काय असं असतं का? तर नाही बुवा. त्याच्यामुळे त्रास होतो का? तो होतो, पण दुर्लक्ष करायला पण शिकायला पाहिजे. ते शिकलोय आता मी. पण हे नेहमी प्रामाणिक कलाकारांबाबतीत असं होतं असं वाटतं तुम्हाला? काही सगळ्यांसाठी होतं? आत्ताच्या काळात जास्ती होतं. हम्म, पूर्वीच्या काळामध्ये ही समाज माध्यमच इतकी नसल्या कारणाने हम्म. हे व्हायचं नाही, की अनेक कलाकारांच्या बाबतीत हे सगळं चांगल्या वाईट गोष्टी. मला असं वाटतं ना की सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती कला. तुम्ही त्या व्यक्तीला कशामुळे ओळखता? तर त्या कलेमुळे ओळखता. तर त्या कलेवरतीच फोकस असू दे. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमचं माझं सगळ्यांचं काहीतरी 1, 2, 3, 4, 19, 20 जे काय असेल ते प्रत्येकाचं असतं. कारण वी आर ह्युमन बिईंग्स, वी आर प्रोन टू मिस्टेक्स, आणि वी शुड मेक मिस्टेक्स. म्हणजे मी तशा अर्थाने नाही म्हणत आहे. मी गाण्याच्याही बाबतीत जर विचार केला ना, तर मी जर चुका करायला घाबरलो, गाण्यामध्ये म्हणतोय मी आता, त्याचं काही ट्रोलिंग असेल तर नाही होणार याच्यावरची. मी काय म्हणतो की नवीन चुका करा गाण्यात. कारण जर मी चूक करायला घाबरलो तर मला काहीतरी नवीन जे शोधायचंय, हुडकायचंय ते मला सापडणारच नाही. जर मी उडी मारायला कचरलो की अरे बाबा मला मी पडीन किंवा आहे, तर मी नाही घाबरत. मी जर घसरून पडलो तर मी परत उठतो आणि परत चालायला लागतो. आणि मला वाटतं की ही जी एक वृत्ती आहे ना, की स्वतः आहे तसं आपण स्वतःला दाखवणं, मला असं वाटतं हे लोकांपर्यंत पोचतं. मग ज्यांना ते नाही आवडत त्यांना नाही रुचत. बरं, जाता आता एक असं गाणं आशाबाईंचं किंवा तुम्हाला जे आवडतं ते, किंवा लताबाईंचं गाणं जे तुम्हाला इन्स्पायर करतं आयुष्यासाठी, की अजून काहीतरी आपण छान छान करत राहिलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे, असं एखादं गाणं? मला असं कोणचं गाणं, मला आशाबाईंचं म्हणलं तर अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आए हो, अभी अभी तो आए हो, बहार बन के छाए हो, हवा जरा महक तो ले, ये दिल जरा ठहर तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने आज नो फिल्टरला तुम्ही संगीतमय केलेलं आहे आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि खूप खूप धन्यवाद आज नो फिल्टरला छान छान लावण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला राहुलजींसोबतच्या ह्या गप्पा कशा वाटल्या, त्यांचे अनुभव कसे वाटले हे खाली आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा लोकमत फिल्मी नो फिल्टर.